हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा, ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. तर आपली बरेचसे यूट्यूबवर आपले नवीन ॲड झालेले आहेत, तर त्यांचंसुद्धा स्वागत आहे. तर सगळ्यांचं गोड चिमुकल्यांचंसुद्धा. तर तुम्ही बघू शकता हे बाळ कसं खातं. हो काही गहू आणि त्यांना पाटी भरून ठेवलेली आहे पाण्याची. पाणी प्यायला चंदन पण बाहेर आला नव्हता, सोडलंच नव्हतं त्याला. तर बघा, बाळसुद्धा खायला आलेलं कसं पळतंय त्याच्या मागं लगेचच. जास्त वेळ काय फिरत नाही. तर ही कोंबडा मारतोय बघा. हो काही ही कोंबडा मारतो. ही काही गावनावर झाडावर बसतो चिचवर, त्यामुळं गाव धरायला पण येणार कायच येणार. तो का पळतोय आता बदक कसं. तिकडं पलीकडं आमचं चंदन पळायला लागला तेव्हा का. हे आला का तिकडं गेला आणि त्याच्या मागं त्याचं बाळ पळतोय तेव्हा. तर ही आगाव मारतो. ह्याला गावं नाही धरून कोंडायचं आहे ह्याला, पण ही गावच नाही. तर कोंबड्या आहे त्या आपल्या एवढ्याशा थोड्याशाच आहे, त्या काही नाही त्या. तर बघू शकता ते लांब गेलेला आहे आपला चंदन. तर कोंबडा त्याला मारतो या. शेळ्या बिळ्या बांधल्या त्या, ही अशा वाघरात कोंडून टाकले त्या लवकरच आज जरा म्हणलं ही करावं स्वयंपाक पाणी करायचं संध्याकाळचा. तर तुमच्यासोबत एक म्हणलं छोटासा ब्लॉग घ्यावा. तर शेळ्या बांधलेल्या त्या, अजून बारकी रेडी चकू खाली आहे आपली. तर बघा हो काय कसं खातंय आहे का. चंदन सांभाळतो त्याला, पण ती पोहतंय. पण एका शॉर्टच्या व्हिडिओमध्ये हा बघा ती पोहलेलं दिसतंय. आता काय ती जाय ना आत. तर बघा कसं खातंय बघा ह्याच्याबरोबर. अजून शेण टाकायचं राहिले, शेण टाकायचं आहे अजून राहिलं. हे काय म्हशी खालचं हे म्हैस आहे. तर काही आपली खिल्लार कालवाड आहे एक सांभाळलेला आहे, आणलेला आहे आपण. तर रेडी आहे इकडं आपली चक्कू खाली आहे. एवढीच आहे ती आपल्याला गुरं, बाकी काय लई काय नाही ती. तर बघा चक्कू चिंचा बघा झाडाची कशा चिंचा लागलेत आहे का. चिंचा अजून काय उतरायला आल्या नाही, त्या उतरायच्या त्या, पण उतरायला काय अजून पिकलेलं नाही ते जास्त म्हणते ती. तर बघा कसं वाटते कसं नाही. ही आपली पेरूची बाग. पाणी सोडायचं चालूच असते रोज. चाव्या इकडं तिकडं आज दिवसभर तीच होतं. चाव्या फिरवायच्या काम होतं. प्रत्येक तुकड्याला फिरवून घेतल्या चाव्या. सगळ्याला पाणी सोडलं आज. पण आता रोज जरा पाणी सोडायला लागणार आहे, कारण का खत गाठलेलं आहे, ऊन पडायला लागलंय. आणि खत सगळा टिवलोच तर करूच तर रोज पाणी सोडावं लागणार आहे. टाईम बघून चाव्या फिरवायला लागते आपल्या. तर बघा तुम्हाला दाखवते बघा. आता अजून एकदा ते पाणी प्यायला आलेलं. तर काय तसं पाणी पिते तर गांधी कोंबड्या तिथं आहे त्या. ओ दाखवू का भैया आला आपला. गेलता मामाच्याकडं मावशीच्याकडं गेलता भैया. तर आलेला आहे, तुम्हाला दाखवते. भैया आला होता आत्ताच आला. त्याचा आजोबा सोडून गेलेत आमचं वडील. तर ते आलेला आहे, राहिला होता तिकडं. आम्ही गेलो होतो त्या दिवशी. या इकडं तिकडे आपण तुझी कठीण केलेलं तणपूस ये. आलं का त्याला काम लागलं काय तर दळा नाणाय गेलं तर लिकरू माझं. हो काय हे का अशी कठीण केली ह्यानं. इकडं मागणं दाखव. अशी छान वाटते मागणं कसं गोल गोल फिरतं. आलं का दळण आणाय गेलं, दळाय टाकून आली ती मी. तर दळण आणाय गेलं बघा, लगेच जाऊन घेऊन आलं दळण. गव्हाचं पीठ हे झाले म्हणलं टाका, दळण आणून गेले. तर आपलं बघितलं ती बाळ कसं खेळतंय आहे का. आहे का ती बाळ. आता ती कोंबडा मारतोय त्याला गाव नाही. तू धर की पिल्या दोघं जण धरा. उद्याच्याला कोंबडा कुंडू, त्याला काय फिरू बी देणार काय नाही. दिवसभर कुंडून हे झालंय तो आहे का. आणि त्या बारक्या बाळाला बी हे बघा आपल्या घरच्या शेंगा आणल्या त्या घेवड्याच्या. अयो बाळ सोडले हो का भैड्यानं. बाळ सोडले. थांबा तुम्हाला जिंक पोहतंय तेव्हा कसं पोहतंय बघा बाळ. अयो लय भारी पोवायला लागलंय आज. भैयानं सोडलं त्याला तेव्हा ते कसं बघतं या. तर हो का आहे का कसं पोवायला लागलं बघा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही बाळ पाण्यात पोहतंय तेव्हा किती भारी पवायला लागले तेव्हा ते आहे का. आणि छान वाटतंय पवायला लागलं तेव्हा. तोंडण येणं बुडावतं या. कस तरी काय बाहेर आली नाही अजून. काय ती अंड्यातली पिल्लीच निघली नाही. ती कधी निघते ती काय कळ नाही. निघते ती का नाही ती ही पण काय कळ ना. तर बघू शकताय तुम्ही बघा हो का कसं पोहतंय आहे का. लय छान पोवायला लागलं यार भाडे आहे का नाही. त्यो बघा कसं पोहतंय बघा आहे का. लय भारी पोवायला लागलं याव. छान वाटते असं बघायला. ती बाकीच्यातली पिल्ली निघल्यावर अशी सगळी एका पाटीत ठेवलं किती भारी वाटेल ती.
हे त्याला लक्ष देतंय नौका चंदन आपला कोंबडा येईल म्हणून. तो का तर किती भारी पोहतंय बघा. की छोटंसं बाळ एकदम किती छानपैकी पाण्यात पोहतंय. तर नक्कीच सांगा, कमेंट करा, लाईक करा या बाळाला एका छोट्याशा आपल्या. तर बघा छानपैकी पोहायला लागलेला आहे पाण्यात. असं त्याला रोज सोडायचं बरं का, रोज सोडायचं असं त्याला पाण्यात पोहायला. म्हणजे त्याचे पण हे होते. उन्हाळा दिवस लागला आहे आता जास्त, काय करणार. तर बघा हे शेंगा आणले त्या घरच्याच घेवड्याच्या शेंगा आहेत त्या, तोडल्याच नव्हत्या आता किती दिवस झाले. थोड्या निबार आहेत त्या शेंगा ही, पण ह्याच्यातलं बी घ्यायचं काढून हे टाकून द्यायचं. कोवळ्या कोवळ्या आहेत ते एका भाजी पुरत्या. नाही तर आपल्या घरीच लावलेल्या आहेत त्या बुरीच्या ह्याच्यात तुकड्यात लावलेल्या त्या बघा. तर एका भाजीच्या तर निघलेल्या त्या शेंगा एकदम कशा त्या कोवळ्या पण आहेत त्या हो काही, आणि फ्रेशपैकी पण आहेत त्या. तर छान आहे त्या शेंगा. आणि हे निबार शेंगा ह्यातलं बिया घ्यायच्या आणि साल काय घ्यायचे नाही, बिया घ्यायच्या आणि त्याची पण छान सुकी भाजी करायची. तर म्हणलं घरच्या शेंगा आहेत त्या बघा, एकत काय नाही ते आणल्या. तर ओम आमचा भैया खेळायला लागलाय चेंडू बॉल खेळायला लागलाय तिकडं बाळाला लागल त्या. तर बाय सगळ्यांना. कसा वाटतोय कसा नाही ब्लॉग नक्कीच सांगा, कमेंट करा, लाईक करा. आणि भेटू आपण उद्याच्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि एक छोट्या बाळासाठी एक नक्कीच लाईक करा आपल्या ह्याच्यासाठी. तर बाय सगळ्यांना. ओमचं चाललंय आमच्या बॉल खेळायला चाललंय, खेळतोय बॉल. तर बाय सगळ्याला.